ज्या सुरीने श्यामचा मृत्यू झाला त्या सुरीचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स आहेत. आपल्याला वाटलं होतं त्याप्रमाणे सुरीच्या मुठीवर फक्त श्यामचेच फिंगरप्रिंट्स आहेत. सुरी अत्यंत धारदार होती. आणि हो अस्मिता, खरी आणि खोटी सुरी इतकी तंतोतंत कशी जुळते या तुझ्या शंकेचं उत्तर सुद्धा यातच आहे. जादूगारासाठी बनवलेल्या लिमिटेड एडिशनच्या सुऱ्या वापरल्या गेल्या. त्या सुद्धा अशाच असतात, एक खरी आणि एक खोटी. खऱ्या सुरीला प्रचंड धार असते आणि खोटी सुरी एकदम नकली, पातं पटकन आत जाणारी. मला माहिती आहे, मी वाचलंय अशा सुऱ्यांबद्दल. जादूचे प्रयोग करताना जादूगार अशा सुऱ्या वापरतात. आधी खरी सुरी वापरून ती सुरी किती धारदार आहे याचं प्रात्यक्षिक दाखवतात आणि प्रयोगाच्या वेळी हातचलाखीनं खरी सुरी बदलून खोटी सुरी वापरतात आणि स्वतःच्या शरीरात खुपसतात. असा तो जादूचा प्रयोग असतो. पण मला कळत नाहीये नाटकाच्या प्रयोगासाठी अशी स्पेशल धारधार सुरी का वापरली गेली. याचा अर्थ सुरी बदलण्याचा प्लान आधीच ठरला होता. बरं मला एक सांगा, नाटकात प्रॉपर्टीचं सामान आणण्याचं काम कोण करतं? आय मीन ती सुरी कोणी आणली होती? राघवने. हो, राघव सरच घेऊन आले होते. असं का बघताय माझ्याकडे? बाकीच्या सुऱ्यांपेक्षा ही खोटी सुरी जास्त इफेक्टिव्ह आहे म्हणून ती आणली होती मी. आणि ती माझ्याकडे होती म्हणून आणली. नाही, प्रश्न अशा प्रकारची सुरी का वापरली हा नाहीच आहे. प्रश्न असा आहे की खरी सुरी स्टेजवरती आली कशी. बोल. अरे खरंच नाही माहितीये मला. राघव, ती खरी सुरी तुझ्या जवळच आहे ना? असेल घरी शोकेस मध्ये. पण खरंच मी काही केलेलं नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच काही केलेलं नाहीये मी. ठीक आहे, आपण हे धरून चालूया की ती खरी सुरी तुझ्या घरी शोकेस मध्ये. सकाळपासून घरी कुणी आलं होतं? नाही, मी असताना तरी कुणी आलं नव्हतं. हा, पण मी सुजाता वहिनींना किल्ली दिली होती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.